नमस्कार मित्रांनो, मी गणेश पानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। एमपीएससी संयुक्त गट ब 2022 याच्या विषयीची एक नवीन अपडेट आलेली आहे। हे अपडेट पीएसआय पोलीस उपनिरीक्षक या पदाच्या निकाला संदर्भातील आहे। तर याची जी फेर पडताळणी लिंक आहे तर ती सुरू झालेली आहे आणि तीच अपडेट आयोगाच्या संकेतस्थळावर आलेली आहे। काय अपडेट आहे तर ते आता आपण पाहणार आहोत। बघा 28 जानेवारी 2025 रोजी म्हणजे आत्ताच ही अपडेट जी आहे ती आलेली आहे। काय अपडेट आहे तर ती संपूर्ण अपडेट आता आपण कव्हर करणार आहोत। बघा महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा म्हणजेच एमपीएससी कंबाईन मेन्स 2022 च्या परीक्षेविषयीचा काहीतरी विषय आहे। तर गुणपत्रिका स्कॅन उत्तरपत्रिका आणि गुणांच्या फेरपडताळणी बाबत म्हणजे रिटोटलिंग बाबत हा विषय असणार आहे। काय विषय आहे पाहूया आपण पुढे। बघा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत म्हणजेच एमपीएससी मार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022 पोलीस उपनिरीक्षक वर्गाचा अंतिम निकाल 10 जानेवारी 2025 रोजी लागलेला होता। अंतिम निकाल 2025 ला प्रस्तुत निकालाद्वारे अंतिम निकालामध्ये शिफारस पात्र ठरलेले म्हणजेच जे निवड झालेले ते आणि ज्यांची निवड झाली नाही असे उमेदवारांना त्यांचे गुण आणि स्कॅन उत्तरपत्रिका म्हणजे त्यांना किती गुण मिळालेले आहेत प्लस त्यांची स्कॅन केलेली ओएमआर शीट खात्यामधील संबंधित परीक्षेच्या नावासमोर व्ह्यू अंतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। म्हणजे तुम्ही तुमचं जेव्हा लॉग इन करतात, लॉग इन केल्यानंतर कॅन्डिडेट लॉग इन करायचं, सगळं पासवर्ड वगैरे टाकायचं, त्याच्यानंतर तुम्ही अकाउंट मध्ये जायचं आणि तिथं जे परीक्षा असतं तर तिथं व्ह्यू बटन येतं। व्ह्यू बटनवर क्लिक केल्यानंतर वरती एक ऑप्शन येतं बघा, तिथं स्कॅन ओएमआर वगैरे, तिथून ते डाउनलोड करायचं। तसेच गुणांची फेरपडताळणी हे एक महत्त्वाचं आहे। रिटोटलिंग ज्यांना वाटतं की माझे गुण हे वाढू शकत होते, कमी होऊ शकत होते, असे सर्व उमेदवार फेरपडताळणीसाठी अर्ज सादर करण्यासाठीची वेब लिंक आता सुरू झालेली आहे। म्हणजे बघा आयोगाने याच्यात काय सांगण्यात आलेले आहे की 2022 च्या पीएसआय मध्ये ज्यांची शिफारस झालेली असे किंवा ज्यांची शिफारस नाही झाली त्यांचे तर त्यांनी गुण सांगितलेले आहेत प्लस स्कॅन ओएमआर शीट दिलेली आहे आणि त्यांना ज्यांना रिटोटलिंग करायची असेल तर त्यांची लिंक जी आहे तर ती आता सुरू झालेली आहे। लक्षात घ्या, त्यांची लिंक आता सुरू करण्यात आलेली आहे। सदर वेब लिंकद्वारे अर्ज सादर करण्याकरता पुढील पद्धतीने कारवाई आवश्यक असेल। कशा पद्धतीने तुम्हाला स्टेप बाय स्टेप ही प्रोसेस करायची आहे तर ती आपण बघणार आहोत। बघा पहिले mpsc.gv या संकेतस्थळावरील ऑनलाईन फॅसिलिटीज मधील रिटोटलिंग ऑफ मार्क्स यावर क्लिक करावे। उपलब्ध होणाऱ्या परीक्षेच्या यादीमधून संबंधित परीक्षेची निवड करावी। परीक्षेच्या अर्जात नमूद मोबाईल क्रमांक सादर करून सदर क्रमांकावर प्राप्त होणारा ओटीपी टाकायचा। रिटोटलिंग संदर्भातील लिंकवर क्लिक करावे। उपलब्ध होणाऱ्या गुणपत्रिकेतील फेरपडताळणी करावायची असल्यास विषयाची निवड करून सेव्ह बटनावर क्लिक करावे। निवड केलेल्या विषयानुसार सेवा शुल्कासहित विहित ऑनलाईन पद्धतीने अर्ज अदा करावे। गुणांच्या फेरपडताळणीकरिता सदर वेब लिंक 28 जानेवारी 2025 ते 6 फेब्रुवारी पर्यंत ही लिंक सुरू राहणार आहे। म्हणजेच ही जी लिंक आहे आपली 28 जान ते कधीपर्यंत 6 फेब पर्यंत ही लिंक सुरू राहणार आहे रिटोटलिंग विषयीची। ज्यांना रिटोटलिंग करायची असेल तर त्यांनी नक्कीच या पद्धतीने रिटोटलिंग करायची। तसेच याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम आला तर हा सदर क्रमांक दिलेला आहे, याला तुम्ही संपर्क करू शकता किंवा हा त्यांचा मेल आयडी दिलेला आहे, याच्यावर मेल आयडी वर तुम्ही हे करू शकतात। तसेच जे उमेदवार पीएसआय 2023 च्या मुलाखतीसाठी पात्र झालेले तर त्यांच्यासाठी इन्फिनिटी कडून एक अपडेट आहे। तर इन्फिनिटीने पीएसआय 2023 मुलाखतीसाठी मॉक इंटरव्ह्यू ठेवलेला आहे आणि हा पूर्णपणे मोफत असणार आहे। हा फ्री मॉक इंटरव्ह्यू असणार आहे। फ्री जरी असला तरी याच्यात खूप तज्ञ असे मार्गदर्शकांकडूनच तुमचं हे केलं जाणार आहे। तर याच्यामध्ये मेन मेंटर तुमचे असतील अरुण अडसूळ सर, जे एमपीएससी चे माजी सदस्य असतील आणि त्याच्यासोबत आपली ही संपूर्ण इन्फिनिटीची टीम तुम्हाला पीएसआय इंटरव्ह्यू विषयी मार्गदर्शन करणार आहे। परंतु याच्यासाठी तुम्हाला नोंदणी करणं आवश्यक असणार आहे। नोंदणीसाठी हा क्यूआर कोड आहे। हा जर क्यूआर कोड स्कॅन होत नसेल तर या नंबरला कॉल करा, ते तुम्हाला रजिस्ट्रेशनसाठी लिंक किंवा क्यूआर कोड पाठवतील आणि जे उमेदवार पात्र ठरलेले आहेत पीएसआय 2023 च्या इंटरव्ह्यूसाठी तर त्यांनी नक्कीच रजिस्ट्रेशन करावं, कारण की हा जो पॅनल आहे हा महाराष्ट्रातील सर्वाधिक सिलेक्शन देणारा पॅनल आहे। म्हणून तुम्ही यांना रजिस्ट्रेशन नक्कीच केलं पाहिजे। आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपलं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं YouTube चॅनल तसेच टेलिग्राम चॅनल नक्कीच जॉईन करून ठेवा। भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।